प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत सांगली जिल्हा देशात तृतीय. जिल्हाधिकारी अशोक काकडे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात 1000हून अधिक प्रकल्प मंजूर असून ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्हा देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. सन 2025-26 हे योजनेचे अंतिम वर्ष असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अजून 1000 प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे ही योजना सन 2020-21 ते 2025-26 या 6 वर्षांसाठी लागू केली आहे. अंतिम वर्षात या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात 1000 प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे जवळपास 20 कोटी निधी अनुदानापोटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकूण 5000 कुशल व अकुशल मनुष्यबळाची रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम आढावा बैठक सांगली जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण झाली आणि त्याचबरोबर काल माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री यांच्या सर्व आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे खरीप आढावा बैठक पूर्ण झालेली आहे. सांगली जिल्ह्याबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः सांगली जिल्ह्यामध्ये एकूण लागवडीयोग्य क्षेत्र हे 5.76 लाख हेक्टर एवढं आहे आणि यापैकी खरीप पेरणी अपेक्षित आम्हाला यावर्षी आहे ती साधारणतः 3 लाख हेक्टरवर खरीपची पेरणी होईल. हे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा साधारणतः 15% अधिक क्षेत्रावर आपली खरीपची पेरणी होईल असा आमचा अंदाज आहे. त्याचबरोबर ऊसाखालचं ऑलरेडी क्षेत्र आपल्याकडे 1,37,000 हेक्टर आहे आणि फळपिकांखाली साधारणतः आपलं एकूण क्षेत्र हे 50,000 हेक्टरपेक्षाही जास्त आहे. त्याचबरोबर ॲडिशनल क्षेत्र आहे की आपल्याकडे काही क्षेत्र विशेषतः जत तालुक्यामध्ये हे आपल्याकडे परतीचा मान्सून जेव्हा येतो तेव्हा त्याच्यामध्ये लागवडीखाली जातं आणि साधारणतः त्या पद्धतीने आपल्याकडे साधारणतः 30,000 हेक्टर क्षेत्र हे परतीच्या मान्सूननंतर जत तालुक्यामध्ये पेरणीखाली जाणार आहे. साधारणतः सांगली जिल्ह्याची आता जे काही प्रोक्युरमेंट इनपुट्स आहेत, जसे खतं आहेत, बियाणं आहेत, ही आपल्याकडे पूर्ण होणार आहेत. मागणी पूर्ण झालेली आहे. काही अंशी आपल्याकडे साहित्य प्राप्त झालेलं आहे, परंतु बियाणं आणि खतं या जिल्ह्यामध्ये आपल्याला वेळेत प्राप्त होणार आहेत. दुसरं महत्त्वाचं आहे की यापूर्वी आपण खराब बियाणं किंवा खराब खतं आल्यामुळे आपण 4 FIRs गेल्या वर्षी दाखल केले होते. यावर्षीसुद्धा सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जर का कुठे खराब बियाणं आलं असेल, कुठे खराब खतं आली असतील, कोणाकडे जर का विकत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायलाही सांगितलेली आहे. काही तक्रारी गेल्या वर्षी आमच्याकडे अशा आल्या होत्या की ज्याला आपण म्हणतो की लिंकिंग होतं, म्हणजे बियाण्याबरोबर अजून एखादी वस्तू घेतल्यावरच बियाणं दिलं जाईल. तर अशा जर का आमच्याकडे तक्रारी आल्या तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहोत. काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याही सूचना बैठकीत दिल्या की प्रत्येक दुकानाच्या बाहेर एक संबंधित अधिकाऱ्याचा किंवा एक टोल फ्री नंबर लिहायचा की जर का कुठल्याही शेतकऱ्याला बियाण्याबद्दल, लिंकिंगबद्दल, खताबद्दल काही तक्रारी करायची असेल तर डायरेक्टली त्यांनी त्या नंबरवर फोन करायचा. तर त्या अनुषंगाने कृषी सेवा केंद्रांना सर्वांना तशाही आता आज आम्ही सूचना निर्गमित करत आहोत. मला आपल्याला सांगायला आवडेल की साधारणतः यावर्षी आपल्याला शेततळेसाठी 4,500 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि फळबागेसाठी शेततळे खूप महत्त्वाची योजना आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी फर्स्ट कम फर्स्ट सर्व, प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य, या धर्तीवर त्यांनी लाभार्थी निश्चित केलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही शेततळे मंजूर होतील ते कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दुसरं एक महत्त्वाचं आहे की PFME पंतप्रधानांची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण जे काय हे करतो, यंत्रणा उभी करतो, त्याच्यामध्ये सांगली जिल्हा हा देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत आपण साधारणतः 1500 प्रोजेक्ट्स पूर्ण केलेले आहेत मागच्या 3 वर्षात. हे वर्ष हे शेवटचं वर्ष आहे PMFMEचं आणि यावर्षी आम्ही 1000 प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याचा इष्टांक ठेवत आहोत. त्याच्यामुळे आपली सांगली जिल्ह्याची जी राष्ट्रीय पातळीवर जी 3रा क्रमांक आहे तो टिकेल, नाही तर आपण अजून वरती जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.